मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे ड्रामा, मी म्हणजे गाणी, मी म्हणजे गप्पांची रंगत न्यारी. मीच आहे रेडिओ, मीच आहे तुमची वाणी. PCT's इन्फिनिटी, PCT's इन्फिनिटी, PCT's इन्फिनिटी, PCT's इन्फिनिटी. PCT's इन्फिनिटी 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात PCT's इन्फिनिटी 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण हा संपूर्ण सप्ताह आपल्या सगळ्या गोड गोड मैत्रिणींचं कौतुक करण्यासाठी आपण पूर्णपणे समर्पित केलेला आहे. संस्कार भारती आणि इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानदा परावर्तितुम शक्तीही हा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवताना आम्हाला अतिशय आनंद वाटला आणि आम्हाला सुद्धा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्यात. कारण आपल्या पिंपरी चिंचवडमधल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या सगळ्या दिग्गज मैत्रिणी या स्टुडिओमध्ये आल्या, त्यांचे अनुभव त्या व्यक्त करतायत, त्यांची शिकवण व्यक्त करतायत आणि आपल्या मैत्रिणींना त्यांच्याकडून खूप काही घेता येण्यासारखं त्या देऊन जात आहेत. आजसुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये अत्यंत गोड मैत्रीण बसलेली आहे. मी त्यांची ओळख करून देते. सुप्रसिद्ध गायिका मंजुश्री दिवाण आज आपल्यासोबत आहेत. तुमचं खूप खूप स्वागत इन्फिनिटीच्या स्टुडिओमध्ये. आणि महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप धन्यवाद. आणि मला माझ्या भावसंगीताविषयी इथे बोलायला बोलवल्याबद्दल खूप आनंद झाला. आम्हाला किती आनंद झाला असेल बरं. जो आवाज सगळे पिंपरी चिंचवडकरच नाही तर पुणेकर इतकी वर्ष ऐकतायत, त्या आवाजामागचं रहस्य काय आहे बरं, हे आज आम्हाला जाणून घेता येणार आहे. याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. श्रोते हो, ताईंची ओळख तुम्हा सगळ्यांना आहे, पण तरीसुद्धा ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी खूप छान ओळख त्यांची करून देते. SNTT पुणे इथून शास्त्रीय संगीत या विषयामध्ये मंजुश्रीताईंनी BA आणि MA ची पदवी घेतलेली आहे. कैलासवासी वीणाताई सहस्रबुद्धे, लता गोडसे, मालती बिडकर यांचं अमूल्य असं मार्गदर्शन त्यांना लाभलेलं आहे. सुगम संगीताचं मार्गदर्शन भावसंगीताचे युगप्रवर्तक कैलासवासी गजाननराव बाटवे यांच्याकडून त्यांना मिळालेलं आहे. आणि त्याचबरोबर शब्दप्रधान गायकीचं बहुमोल मार्गदर्शन यशवंत देव यांच्याकडून आपल्याला लाभलेलं आहे. आकाशवाणी पुण्याच्या संगीत श्रेणीमध्ये B+ श्रेणी तुम्ही मिळवलेली आहे. अनेक कार्यक्रम 2000 सालापासून तुम्ही करता आहात. 2025 सुरू आहे, त्यामुळे हे मात्र नक्की की तुमची संमती न घेता मी खात्रीने सांगू शकते की यावर्षी ताईंकडून खूप छान कार्यक्रम होणार आहे. अगदीच आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे त्याला तर आपण जाणार आहोतच आणि दाद देणार आहोतच. पुढच्या पिढीपर्यंत ताई हा वारसा तुम्ही अत्यंत समर्थपणे पोहोचवता आहात. अनेक दिग्गजांचं मार्गदर्शन आपल्या पिढीला कसं बरं लाभेल याकडेही तुमचं कायम लक्ष असतं. त्यामुळे आजच्या या गप्पांमध्ये तुमच्याकडून या सगळ्या गोष्टी आम्हाला जाणून घ्यायच्या. नक्कीच. खरं तर बालपणापासून तुमची या 7 अगम्य अशा सुरांशी सुगम अशी गट्टी आहे असंच म्हणायला हवं. तर ह्या लहानपणीच्या प्रवासाबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. लहानपणापासून गाण्याची आवड आणि गाणं मला आईकडून आलं. म्हणजे आईचा माझा आवाज फार सुंदर, गोड आणि अतिशय मधुर, भावपूर्ण होता. अजूनही ते गाते, पण आता वयोमानाप्रमाणे काही शक्य होत नाही. आणि माझे पणजोबा जे ग्वाल्हेर घराण्यामध्ये गायक म्हणून होते, तर त्यांच्याकडनंही दोन्हीकडनं मला गाणं आलं. आणि वाडा संस्कृतीमध्ये मी राहिले, त्याच्यामुळे वाड्यामध्ये गाण्याचं वातावरण एवढं छान होतं. मी जयश्री लेले आहेत, त्यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकले, पण आमच्या वाड्यामध्ये सगळेच गाणारे आणि वाजवणारे होते. माझ्या शेजारी देसाई फॅमिली राहायची. ते काका रोज सकाळी 5 वाजता उठून रियाज करायचे, ते कानावर पडत गेलं. आणि आपल्या पिंपरी चिंचवडचा पहिला वाद्यवृंद की कॉफी क्लब, तर त्यांच्या प्रॅक्टिस, त्यांच्या रिहर्सल्स माझ्या शेजारच्या घरातच व्हायच्या.
आणि मी अशी लहानपणी त्या काकूंच्या मांडीवर वगैरे झोपून जायची अशी रिहर्सल ऐकत ऐकत. त्याच्यामुळे खूप समृद्ध बालपण गेलं. आणि आई वडिलांनी पण प्रोत्साहन दिलं की आहे तिच्यात टॅलेंट, तर आपण ह्याच्यातच तिला पुढे काहीतरी करायला सांगूया. आणि पहिली ह्याच्या आधीची गोष्ट मी जाईन की अगदी 5वी-6वी मध्ये, 5वीत असताना मी एक गाणं गायलं होतं, जय जय गणराया गौरीच्या तनया भक्तांच्या हाकेला धावू नया. तर ते गाणं नलिनी गोखले की ज्या मला इंग्लिश पण शिकवायच्या आणि त्या रेडिओ आर्टिस्ट पण होत्या क्लासिकल, तर त्यांनी माझ्या आईला शाळेत बोलवून सांगितलं की गाण्यातच काहीतरी करेल, तिच्याकडे लक्ष द्या म्हणून. किती छान. असं समृद्ध बालपण गेलं. त्याच्यानंतर मग 10वी मध्ये असताना 10वीला सेंड ऑफला मी दिल चीज क्या है आप मेरे गायलं होतं. 10वीच्या सेंड ऑफ? 10वीच्या सेंड ऑफला मला ती फरमाईश केली गेली होती की नाही हे तेव्हा, कारण ती गाणी खूप गाजली होती. अगदी अगदी. आणि तेव्हा मात्र ठरवलं की नाही आता गाण्यातच काहीतरी करायचं. किती छान. आपल्याला लवकर दिशा सापडली की किती चांगलं काम करता येतं ना आपल्याला. आपली जी आवड आहे त्यात शिकायला मिळणं आणि त्याचाच व्यवसाय होणं, खरंय खरंय, ही इतकी छान गोष्ट आहे. अगदी अगदी. आपण कधी कंटाळत नाही, कधी दमत नाही, त्याचा कधी त्रास होत नाही, उलट आपण जास्त फ्रेशच होतो. बिलकुल. आणि मला असं वाटतं की या दृष्टिकोनातून आपलं चांगलं योगदान सुद्धा त्या त्या क्षेत्राला लाभू शकतं. ही मला वाटतं आताच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची गोष्ट ठरेल की तुमच्या आवडीचं जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही तन मन धन ओतून ते करत असता. ते काम 8 तासाचं 10 तासाचं असं उरतच नाही. खरी गोष्ट आहे. 24 तासही करू शकतो. आता झोपायला लागतंच म्हणून आपण झोपतो. क्या बात आहे, क्या बात आहे. ताई, सुगम गीत म्हणजे शब्दप्रधान गायकी. सुरांइतकंच शब्दांना सुद्धा समजून घेणं आणि ते शब्द रसिकांपर्यंत पोहोचवणं ही खरं तर जबाबदारी असते भावगीतांची. तर यासाठीची तयारी, जसं तुम्ही म्हणालात की बेस आपला क्लासिकलच आहे, पण मग सुगम संगीताकडे वळताना काय विशिष्ट तयारी आपल्याला करावी लागते? एकतर शास्त्रीय तुम्ही शिकलंच पाहिजे, ती पहिली गोष्ट. आणि मी पण म्हणजे आता ठरवलं की आपल्याला गाणंच करायचंय असं म्हटल्यावर त्यातच डिग्री घ्यावी असा विचार आला. आणि तेव्हा वीणाताई तिथे होत्या आणि वीणाताईंचं रेडिओवरती इतकं ऐकलेलं होतं गाणं की दुसरीकडे नाहीच, म्हणजे मला वीणाताईंकडेच शिकायचंय. या ह्याने मी SNDT ला ऍडमिशन घेतली. त्यांचं 3-4 वर्ष मार्गदर्शन लाभलं. मी त्यांच्याकडे पर्सनली पण शिकायला जात होते काही वर्ष. आणि मग नंतर असं करता करता म्हणजे भावसंगीताच्या स्पर्धा वगैरे असं करता करता श्रीकांत पारगावकरांनी माझं गाणं ऐकलं एका स्पर्धेमध्ये. आणि मग त्यांनी मला असं सांगितलं की तू गजानन वाटव्यांकडे शिक. का रंजना पेठे, अनुराधा मराठे, ही सगळी पिढी त्यांच्याकडनं घडलेली. आणि मग लकीली त्या वर्षी मला जी बक्षिसं मिळाली ती गजानन वाटव्यांच्या हस्तेच मिळाली. त्याच्यामुळे मला ते चेहऱ्याने ओळखत होते. मग एकदा ते नवी पेठेत राहायचे, मग मी त्यांच्याकडे शिकायला सुरुवात केली, भेटायला गेले. आणि मला असं वाटतं की भावसंगीताचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा ती रचना काय आहे, म्हणजे तुम्ही एक गोष्टच सांगत असता स्वर आणि शब्दांच्या माध्यमातून. तर एक वाटव्यांचं एक सांगते की मला त्यांनी पहिलं गाणं कुठलं शिकवलं आणि त्यांनी कसं गायचं ते सांगितलं. त्या गावी त्या तिथावर चल झर झर मना पुन्हा ती निरुंद पाय वाट वळत वळत जाई आत ते शिवार ती विहीर पुढे एक निंब जुना. तर मी गाताना त्या गावी, मग ते म्हणाले त्या गावी मला कळतच नाहीये, नुसतीच चाल कळते. मग तो भूतकाळ दाखवायचा, मग कसं दाखवशील? मग तो विचार, अशी एक दिशा मिळाली की त्या गावी त्या तिथावर चल झर झर, आपण पावलं कशी टाक, चल झर झर मना पुन्हा. असे काव्य कसं गायचं, कसं प्रेझेंट करायचं, नुसतं तुम्ही चाल गात नाही तर त्याचं तुम्ही पूर्ण ती गोष्ट सांगताय. खरी गोष्ट आहे.
हे खूप छान शिकायला मिळालं. मी खूप भाग्यवान आहे, मी खूप श्रीमंत आहे की अशी लोक माझ्या आयुष्यात आली. किती छान. म्हणजे गाणं गळ्यातून यायच्या आधी त्याआधी मेंदूला आणि मनाला समजायला लागतं. ही जी गोष्ट आहे ना, याच्यासाठी गुरु म्हणतो आपण, तो आवाज हवा. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की वारसा आहे आपल्याकडे, पण म्हणून आपल्याला गाता येत नाही. होण्यासाठी खरं एक दिशा देण्यासाठी गुरुची आवश्यकता आहेच. किती छान. तसंच तुम्ही शब्दप्रधान गायकी यशवंत देवांकडून घेतलेली आहे. त्याची पण एक गोष्ट आहे की चिंचवडमध्ये आपल्या इथे अभय पोकर्णा काका आहेत की जे खूप मैफिली ठेवायचे पूर्वी. अनेक दिग्गज लोकांच्या मैफिली त्यांच्याकडे व्हायच्या आणि ते माझ्या समोरच राहायचे. बर. तर यशवंत देवांची मैफल त्यांनी ठेवली होती आणि त्यांच्याबरोबर कोणी गायिका येणार नव्हते. तर काकांनी यशवंत देवांना विचारलं की कोण आहे का तुमच्या बरोबर. ते म्हणाले नाहीये. मग माझं नाव सजेस्ट झालं. बर. मग देवांनी मला त्यांना सांगितलं की नाही, मी आधी ऐकणार तिचं. आणि मग त्यांनी मला फक्त तंबोऱ्यावरती गायला लावलं की त्यांना स्वच्छ आवाज अपेक्षित होता. आणि ह्याच्या अजून आधी जाते मी की 93 साली पुण्यामध्ये यशवंत देवांचं वर्कशॉप झालं होतं. बरं. कार्यशाळा झाली होती. त्याच्यात त्यांनी एक गाणं शिकवलं होतं. ते माझं तसंच्या तसं खूप छान तयार होतं. वा. तर मग मी तेच गाणं त्यांना गाऊन दाखवलं. त्यांना आवडलं आणि त्याच्यानंतर माझी त्यांच्याकडे शिकण्यासाठी सुरुवात झाली. म्हणजे हाही खूप मोठा योग माझ्या आयुष्यात आला. मी स्वप्नातही कधी विचार केला नव्हता की इतक्या मोठ्या संगीतकार गायकासमोर मी बसून शिकीन. मग मी मुंबईला जायला सुरुवात केली. दर शनिवार रविवार मी मुंबईला जात होते. आधी मी चर्नी रोडला जायची साहित्य संघामध्ये, पण नंतर मग 1-2 वर्षांनी मी त्यांच्याकडे पर्सनली शिकायला लागले. क्या बात आहे. आणि त्याच्यात मोठा सहभाग म्हणजे आता महिला दिनासाठी आपण कार्यक्रम करतोय, तर मोठा सहभाग माझ्या सासूबाईंचा आहे. बरं. सपोर्ट सिस्टीम शिवाय तुम्ही काहीच करू शकत. खरी गोष्ट आहे. माझा मुलगा तेव्हा शाळेत होता, पण मी शनिवारी सकाळी जायची, रविवारी रात्री यायची. आणि असं नाही, आम्ही सलग 3 वर्ष शनिवार रविवार मुंबईत जात होते. म्हणजे सगळं घरचं त्या सांभाळत होत्या म्हणून मी करू शकले. किती छान, किती छान. ही खरंच महिला दिन आहे म्हणून हे सांगितलंय मला आवडलं. नाही, खरं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की एकटं माणूस काय करू शकणार आहे, अशी गोष्ट आहे. आणि फक्त खूप मोठ्या समाजाची पण नाही, पण बाईने बाईला साथ दिली, बाईला साथ तरी किती गोष्टी घडू शकतात ना आपल्याच घरातल्या. वाव. सो हे सुद्धा मला वाटतं शिकण्यासारखंच आहे. म्हणजे शिकणाऱ्या आत्ताच्या मुलींनी सुद्धा आणि ज्या घर सांभाळतायत त्या सगळ्या आपल्या ज्या कर्त्या गृहिणी आहेत घरातल्या त्यांनी सुद्धा एक छानसं गाणं. समतोल तुम्हाला सांभाळावाच लागतो. तुम्ही पण काही द्यायचं असतं आणि अर्थात तरच ते बॉन्डिंग होतं. खरी गोष्ट आहे. एक छानसं गाणं ऐकूया. भावगीतांच्या बद्दल बोलतो आहोत तर भावगीतच ऐकणार आहोत. श्रोते हो, ऐकत रहा. संस्कार भारती आणि इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने तुम्ही ऐकत आहात ज्ञानदा परावर्तितुम शक्तीही हा कार्यक्रम. मंजुश्रीताई, तुम्ही सुद्धा गात होतात. किती छान गुणगुणताना पण ते किती छान वाटतं आपल्याला, नाही का? कृष्णा कल्ले यांच्या स्वरामध्ये श्रोते हो आत्ताचं हे भावगीत आपण ऐकलं. आणि तुम्ही सांगितलं मंजुश्रीताई गाणं ऐकता ऐकता की नॉस्टॅल्जिक झालेले आहात, कारण ही गाणी मी यशवंत देवांच्या समोर बसून शिकली. किती छान ना. म्हणजे अनेक गाणी ते अनरेकॉर्डेडच शिकवायचे जास्त करून, पण त्यांनी हे गाणं माझ्याकडनं तयार करून घेतलं होतं. वा वा. खरंय, ही पुंजी आहे. म्हणजे ही पुंजी आहे. क्या बात आहे. मला आत्ताच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न असा विचारायचा आहे. काळ बदलतो तशा सगळ्याच कला बदलतात आणि ते स्वाभाविक आहे, बदल हा हवाच. पण आता जसं हे गाणं आपण ऐकलं ना, तर आपण जे म्हणलो की शब्द आणि कृष्णाताई यांचा आवाज असा पुढे आणि वाद्यवृंद सपोर्टिव्ह थोडासा मागे, तितकाच पूरक. आता राहिलेलं नाही खरं सांगायचं तर. म्हणजे काय गायलं असं आपल्याला विचार करायला लागतो की काय शब्द आहेत हे, तर ते ऐकावे लागतात. आता जसं समाज बदलतो तशी कविता पण बदलते. अगदी अगदी खरं. तसं समाज जशी तुमची डेव्हलपमेंट होते तसे वाद्य येणारच, नवीन वाद्य येणार, पण ती शब्दांना मारक ठरू नयेत असं वाटतं. मी अनेक कार्यक्रम, रंगमंचीय पण कार्यक्रम केले, पण अगदी सुरुवातीला आम्ही कार्यक्रम करायचो तेव्हा हार्मोनियम, तबला आणि व्हायोलिन बस.
नंतर थोडासा बदल झाला, मग सिंथेसायझर आला. मग तालवाद्य होतीच, पण फक्त झांज वगैरे असंच असायचं. नंतर पुढे आता ही गुलाबी हवा वगैरे अशी गाणी आल्यानंतर मग सगळी वेस्टर्न वाद्य ती घ्यावीच लागतात. फक्त ती शब्दांना मारक ठरू नयेत असं मला वाटतं, कारण शेवटी आपण शब्दप्रधान गायकी गातोय. बरोबर. मला ना एक मी अचानक विचारते, पण ऑटो ट्यूनचा एक आता खूप जमाना आहे, ती गोष्ट तुमच्या म्हणजे जसं आता तुम्ही म्हणताय की समोर बसून तुम्ही त्या खरं तर खऱ्या देवांकडून शिकलेल्या आहात या सगळ्या गोष्टी गाण्यातल्या, तर काय वाटतं तुम्हाला, काय सांगाल आजच्या मुलांना याबद्दल? खरं तर ऑटो ट्यूनच्या मी विरुद्धच आहे. अगदीच, म्हणजे कुणीही कलाकार म्हणजे स्वरयंत्रातनच तुमचे भाव आणि आलेच पाहिजेत. खरं त्याच्यासाठी खूप एक्सरसाइज आमच्याकडनं यशवंत देवांनी करून घेतल्या की तुम्हाला कुठला प्रकार गायचा आहे, तुम्हाला लावणी गायची आहे, गझल गायची आहे, की भावसंगीत गायचंय, निसर्गगीत गायचंय, की तिथे तुम्ही कसा आवाज वापराल. याचा अर्थ चोरट्या आवाजात गायचंय तुम्हाला असं नाही, तुमच्याच स्वच्छ आवाजात तुम्ही गाणार आहात. पण त्यासाठी काय तो रियाजानेच येतो खरं तर. खरंय. आणखीन एक भावगीतांच्या संदर्भात विचारायला आवडेल मला, की गाणं येणं आणि भावगीत येणं याच्यामध्ये काय फरक आहे? आता म्हणजे सगळेच क्लासिकल गाणारे भावसंगीत गाऊच शकतील असं नाही. म्हणजे ते क्लासिकल कसं कन्व्हर्ट करायचं. आता सजना पुन्हा गाणं जर आहे, तर सजना पुन्हा गाणं जरी नाट्यसंगीताच्या अंगाने संगीतबद्ध केलेलं असलं तरी ते भावसंगीत गाताय तुम्ही. बरोबर. तर ती तान जास्त गमकयुक्त येऊ नये, तर ती सपाट यायला पाहिजे. असा विचार जर झाला ना तर सुगम संगीत येऊच शकतं तुम्हाला चांगलं. खरं ते सुगम नाहीच, ते दुर्गमच आहे. खरं सांगायचं तर मला सुगम संगीत म्हणूच नाहीये असं मला वाटतं. ते अगम्य ते सुगम करून सांगतात म्हणून ते सुगम संगीत असं म्हणूया आपण. कसं आहे, त्या काव्यांमध्ये आपण रमतो. काही वेळेस आपल्या आयुष्यात काही घटना घडलेल्या असतात, त्या आपण इमॅजिन करायला लागतो, म्हणून ते जास्त जवळचं वाटतं. अगदी खरी गोष्ट. पण ते जरी असलं तरी ज्यांना प्रोफेशनली दोन्ही गोष्टी साध्य करायच्या आहेत, की शास्त्रीय पण आणि सुगम पण, तर त्यांनी रियाज सुगम संगीत गायचा रियाज वेगळा आहे, शास्त्रीयचा वेगळा आहे. तो काय आहे तो समजून गाणं खूप गरजेचं. ही महत्वाची गोष्ट आहे. खरी खूप महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. कारण शास्त्रीय संगीताला थोडा तुम्हाला स्पॅन मिळतो एस्टॅब्लिश व्हायला. सुगम संगीत तुम्हाला 3 मिनिटात, अगदी हार्डली 3 मिनिटात तापवतोय वगैरे ह्या गोष्टी काही नसतात, त्याच्यामुळे ते जास्त अवघड आहे. खरी गोष्ट आहे. खरं जास्त आव्हानात्मक आहे. आणि त्यातली जी चूक, याचा अर्थ शास्त्रीय संगीत खूप सोपं आहे असं अजिबातच म्हणत नाही. अजिबातच नाही. आता मी स्वतः MA केलं क्लासिकल म्युझिकमध्ये, वीणातेंकडे शिकले, पण मला हे जाणवलं होतं की आपण ख्याल गायकी म्हणजे ना गंधाराचा आलाप, पंचमाचा आलाप, दैवताचा आलाप असंच गातोय. मैफिलीच्या दृष्टीने आपण डेव्हलप नाही झालेलो आहे. आणि जेव्हा श्रीकांत पारगावकरांनी सांगितलं की तू लाईट म्युझिक जास्त छान करशील, तेव्हा मात्र मी ठरवलं की आपल्याला असं इतक्या कमी दर्जाचं क्लासिकल नाही गायचंय. हे कळणं आणि हे स्वीकारणं पण किती वेगळी गोष्ट आहे. आता खूप लोक म्हणतात की एवढं क्लासिकल शिकल्यानंतर तू मैफिली का नाही करत, पण तो थॉट माझा खूप तेव्हाच क्लिअर झालेला होता की आपल्याला नुसतं पंचमाचा आलाप, दैवताचा आलाप आणि असं करून मैफिली नाही गायच्यात. गायकी अंग जेव्हा तुमच्याकडे येतं तेव्हा तुम्ही उत्तम ख्याल मांडू शकता. आणि तुमच्या आवाजाची कॅपॅसिटी. नाही, मला थोडासा अस्थमा आणि ह्याचा त्रास लहानपणापासून होता, त्याच्यामुळे पल्लेदार ताना कधी घेऊ शकत नव्हते, हे मला कळलेलं होतं. हे एखाद्या कलाकाराला आपण काय आहोत मर्यादा पण कळणं गरजेचं आहे आणि आपल्या स्ट्रेंथ्स पण कळणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मग मी लाईट म्युझिक पण मी हे ठरवलं होतं की सुगम संगीतामध्ये आल्यावर आपण त्यात बेस्ट बिलकुल. आणि तुम्ही ते दिलंय. सो प्रूव्हन आहे. गाण्याबद्दल बोलतो आहोत, भावगीताबद्दल. एक खूप वेगळ्या अनुषंगाने प्रश्न विचारते की कुठलीही कला माणसाला, आपण हे खूप विधान ऐकलेलं आहे की
का जगायचं हे शिकवत असते. जसं तुम्ही म्हणालात की अनेकदा गाणं ऐकताना आपले प्रसंग आपल्याला आठवतात. तुम्ही सुद्धा खूप अवघड परिस्थितीतून गेलेले आहात 2012 साली आपल्या पतीचं निधन झाल्यानंतर. पण त्यानंतर गाण्याने सोबत केली हे सुद्धा तुम्ही आवर्जून सांगता. तर तो प्रवास आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. अगदीच. म्हणजे 6 एप्रिल 2012 मध्ये ॲक्सिडेंटमध्ये सतीशचं निधन झालं. त्याच्यानंतर मी बाहेर जाऊन नोकरी करण्यापेक्षा माझे क्लासेसच वाढवले. बरोबर. पण सुरांनी इतकी छान सोबत दिली आहे मला की असं एकटेपणा तर हा येतोच, पण त्या एकटेपणामध्ये जर सुरांची साथ किंवा तुम्हाला कलेची साथ जर मिळाली तर तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडू शकता. खरं. आणि मग माझ्याकडे येणाऱ्या तर महिलाच होत्या, अगदी वयवर्ष 8 ते वयवर्ष 60 पर्यंत. म्हणजे मी सगळ्या वयोगटांमध्ये इतकी इन्व्हॉल्व्ह झाले त्या स्त्रियांमध्ये, मुलींमध्ये, की माझं एक कुटुंब तयार झालं क्लासचं. म्हणजे अजून सुद्धा आम्ही सगळे कनेक्ट आहोत एकमेकांशी. आणि मी स्त्री मन वाचायला शिकले, कारण प्रत्येक स्त्रीला एक कोपरा आहेच आहे आणि काही ना काहीतरी अडचणी आहेत, दुःख आहे, मग ते वेगवेगळ्या स्वरूपाचं असेल. बरोबर. पण त्या जेव्हा क्लासला यायच्या ना माझ्याकडे, तेव्हा मला ताई 1 तास आमचा इतका सुंदर गेलाय ना, आणि क्लासला सुट्टी दिली की नको ग आम्ही येतो ऍडजस्ट करून, असं व्हायचं. आणि खूप छान मैत्रिणी माझ्या झाल्या त्याच्यातनं. स्त्री मन मी वाचायला शिकले. स्त्री म्हणजे काय काय, कोणाकोणाला काय काय दुःख असतात हे मला समजायला लागलं. आणि मला वाटतं की स्त्रियांनी, असं म्हणतात की जास्त स्त्रिया एकत्र आल्या की काहीच करू शकत नाही किंवा त्यांची नुसती बडबडच चालू असते, तर तसं नाहीये. तुम्ही एकत्र आलात तर काहीच्या काही काम करू शकतात. अगदी खरी गोष्ट आहे. स्त्रियांच्या बाबतीतली ही विधानं किती वरवरची आहेत ते आपल्यालाच माहिती आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचंच नाही. खरी गोष्ट आहे. पण मजा आली. म्हणजे आज सुद्धा बघा ना, अर्धा तासात तुमचा हा सगळा प्रवास ऐकताना, तुमचा गाण्याबद्दलचा दृष्टिकोन ऐकताना आम्हाला सुद्धा खूप काही नवीन छान शिकायला मिळालं. आणि पुढे जे गाणं शिकणार आहेत, मला वाटतं नवीन त्यांना सुद्धा एखादा विचार नक्कीच याच्यातून मिळालेला असेल. खूप छान वाटलं तुम्ही आज आलात. जाताना एक छान नक्कीच तुमच्या गळ्यातून आम्हाला ऐकायला आवडेल तुमच्या आवडीचं काही थोडंसं मी किंवा. हो, बिलकुल. श्रोते हो, संस्कार भारती आणि इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानदा परावर्तितुम शक्तीही हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. आणि या महिला दिनाच्या निमित्ताने संपूर्ण सप्ताह आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या दिग्गज स्त्री कलाकारांशी गप्पा मारलेल्या आहेत. आम्हाला असं आहे की हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल. त्याबद्दलच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. 9371332683 हा आपला संपर्क क्रमांक आहे प्रतिक्रिया कळवण्यासाठी. जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधि कन्यके विद्याधरी वागीश्वरी, वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी. ज्योत्स्ने परी कांती तुझी, ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा, ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा, उजळे तुझ्या हास्यातुनी, उजळे तुझ्या हास्यातुनी, चारी युगांची पौर्णिमा, तुझिया कृपेचे चांदणे
शिरी तवर्षु दे अमुचा शिरी वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी. काय बोलणार मी. ज्या सरस्वतीची कृपा तुमच्यावर लहानपणापासून आहे ती गळ्यातून अशी पाझरणारच ना. श्रोते हो, मंजुश्री दिवाण आज आपल्यासोबत होत्या. सुप्रसिद्ध भावगीत गायिका. मी जसं म्हटलं की तुम्ही शिकलेल्या आहात आणि हा वारसा पुढच्या पिढ्यांना खूप समर्थपणे आपण देता आहात. प्रचंड गरज आहे त्याची. त्यामुळे मी तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगेन की जेवढं घेता येईल ना या सगळ्यांकडून तेवढं आपण भरभरून घ्यावं, कारण ते तेवढंच भरभरून देणारे असतात. खूप धन्यवाद ताई, तुम्ही आलात आणि इतक्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्यात. श्रोते हो, संस्कार भारती आणि इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ आयोजित ज्ञानदा परावर्तितुम शक्तीही या कार्यक्रमाचा आजचा भाग कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते. उद्या आहे महिला दिन, त्यामुळे आता आपण शुभेच्छा देऊ शकतो, म्हणजे ॲडव्हान्समध्ये आणि नंतर बिलेटेड अशा. त्यामुळे या शुभेच्छा तर भरभरून द्या. पण ताईंनी जो विचार सांगितला ना त्यांच्या याच्यातून की एकमेकींना सपोर्ट करा, त्यातूनच आपण एक एक पाऊल पुढे जाणार आहोत आणि मग मोठं काहीतरी घडवू शकणार आहोत. इन्फिनिटीचे दरवाजेसुद्धा तुमच्या मनातलं काही सांगण्यासाठी कायम उघडे असणार आहेत. त्यामुळे केव्हाही काहीही व्यक्त व्हावंसं वाटलं जरूर संपर्क करा आणि ऐकत रहा पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर. नमस्कार.